कृष्ण हरे राम कृष्ण जय राम 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 कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे ध्यान उभे विटेवरे कर कटावरे ठेवोनिया कटावरे ठेवोनिया कर कटावरे ठेवोनिया हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान कुंडळे तळपते श्रवणी कर कुंडळे तळपते श्रवणी कर कुंडळे तळपते श्रवणी कर कुंडळे तळपते श्रवणी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख 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 पाहिण श्रीमुख आवडी रे आवडे पाहिण श्रीमुख आवडी रे पाहिनाचे मुख आवडे तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा तुळसी हर गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा तुळसी हर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबा रखुमाई हरे जय रे विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
Hello. Ram Krishna रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल परवा परवा तो विठ्ठल परवा परवा सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बापर कुमार बाप रघुमा देवीवर बापर कुमार विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल बरवा हा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा परवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय जय राम हेलो 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 दर्यावतार विश्वतारावया हरियावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया हरियावतार विश्वतारावया आत्रिचे अनुसया गरोदर आत्रिचे अनुसया गरोदर आत्रिचे अनुसया गरोदर धरी अवतार विश्वतारावया हरियावतार विश्वतारावया अवतार विश्वतारावया हरियावतार विश्वतारावया अनुसया गरोदर अनुसया गरोदर अनुसया गरोदर काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत
हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष तिथी पूर्णती शुक्ल पक्ष तिथी पूर्णती तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ गुरुद्वासर उत्सव काळ गुरुद्वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष तिथी पूर्णती शुक्ल पक्ष तिथी पूर्णती एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले काळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष तिथी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष तिथी पूर्ण तिथी गोपाळ जय 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 विठ्ठल गोपाळ गोपाळ धर्यावतार विश्वतारावया धर्यावतार विश्वतारावया
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधि राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं यस्य स्मरणमात्रेण मंदोपि विबुधायते संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं तीन शिरे सहात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत तिना चिराचा हात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत तिना चिराचा हात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे
अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरुदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी पंढरदेश पांडुरंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठाला शिवेला निवडलेला अभंग संत शांत श्रीमंत असणारे प्रतिष्ठान निवासी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज भगवान श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या अवतार मीमांसा सांगतात। अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। दादा आवाज असा घुमतो ना जरा स्थिर झाला पाहिजे, इथला इथंच व्यवस्थित आला तरी बस विठाला। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली 46 वर्षापासून चालत असलेला सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू आप्पा माऊली बाबा महाराज, सद्गुरू वासुदेव बाबा महाराज, त्याचप्रमाणे गुरुवर्य मोरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनानं चालत असलेला गेली 46 वर्षापासूनचा हा दत्त जयंती निमित्तानं महोत्सव अखंड महाराज तुमच्या या गावाचा जर विचार केला तर परमार्थाची या गावामध्ये रेलचल असते। काही ना काही परमार्थात कार्यक्रम कीर्तन असो भजन असो काही ना काही चालूच असतो आणि त्याच एका महाराज कार्यक्रमामध्ये एक दत्त जयंतीचा गोड असा उत्सव तुम्ही सर्व करता। तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। मागच्या वेळेस नवरात्र उत्सवामध्ये मी आलो होतो, मॉनिटरला दादा आवाज दे, बाहेर भोंगे लावलेत का, भोंग्याला कमी आवाज कर, ते भोंग्यांच्या फक्त मॉनिटरला आवाज द्या, भोंग्याचा आवाज थोडा कमी केला तरी चालेल। विठाला मागच्या वेळेस नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाला आलो होतो तेव्हाच मात्र ही दत्त जन्मोत्सवाची आजची ही सेवा माझ्या वाट्याला दिली। तसं पाहायला गेलं तर नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा, दुर्बळ असा वैष्णवांचा दास आहे। कोणत्याही प्रकारे ग्रंथाचं पांता अध्ययन नाही, गुरुची सेवा नाही, तरी सुद्धा लढीवाळपणाने तुमचे ग्रामस्थ मला बोलवत असतात। अनेक वेळा तुमच्या गावामध्ये कीर्तना करता आलेली तत्वनिष्ठ मंडळी श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, चांगलं ज्ञान ऐकणारी आहे, पांचट विनोद करणारी काय ऐकणारी मंडळी नाही। त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो। कीर्तन करता उपस्थित असणारे तुकाराम महाराज सारखे विनेकरी असतील, दोन्ही उत्तम असणारे पखवाजवादक आमचे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे मधुकर बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचे दादा असतील, पेटीवाले बाबा आमचे विष्णू बाबा, बरोबर ना, हां वयामानाने आठवत नाही जरा सांगत चला, आमचे विष्णू बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचे सागर दादा असतील, अलीकडच्या आमच्या आश्रमातले महाराज असतील, किरण दादा असतील, त्याचप्रमाणे सर्वच ग्रामस्थ। आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं बाबा राहूनच जाईल आणि कीर्तनात काही नाव घ्यायचं नाही। आपल्याकडे अल्पसा कालावधी आहे आणि आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे। इतरत्र सप्ताहातलं मधलं कीर्तन असलं किंवा कोणाचा वाढदिवस असला, कोणाची पुण्यतिथी असलं तर वाटलं तसं फटकारून देता येतं, वाटलं तसं दडपून देता येतं, पण मात्र नैमित्तिक कीर्तनामध्ये तसं काही नसतं। जो नैमित्तिक आहे, जे निमित्त आहे त्या निमित्तानुसारच बोलावं लागतं। आपल्याकडे अल्पसा कालावधी आहे आणि त्या अल्पसा कालावधीमध्ये आपल्याला जसं जमल तसं पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो। विठाला आजचं हे कीर्तन किम निमित्तानं आहे तुम्हा आम्हाला सरळ ज्ञात आहे, फक्त ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं म्हणजे कीर्तन कळून जाईल। आजचं हे कीर्तन जर पाहायला गेलं तर दत्त भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्तानं आजचं हे कीर्तन आहे। तसं जर आपल्या या वारकरी संप्रदायाची जर तुम्ही आम्ही परंपरा पाहिली तर आपला वारकरी संप्रदाय म्हणजे निष्कामतेचा संप्रदाय आहे आणि निष्ठेचा संप्रदाय आहे। आपल्या संप्रदायामध्ये दोन गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे, एक म्हणजे निष्ठा आणि दुसरी म्हणजे निष्कामता। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, आपला संप्रदाय निष्कामतेचा आणि निष्ठेचा संप्रदाय। आपल्या संप्रदायामध्ये देवाबद्दल एवढी निष्ठा आहे, एवढी निष्ठा आहे का नामदेवरायांना ज्ञानोबराय म्हणले का हो नामदेवराया, म्हणले मी तीर्थाला चाललो, म्हणले येता का, तेव्हा नामदेवरायचं बोलणं आहे कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी कर नाही जा देवाचे, कटेवरी
नामदेवरायांच्या अगोदर जे संत होऊन गेले त्यांची जर परंपरा पाहिली तर नामदेवराय म्हणतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे घे मी तयाचे दर्शन. जो बाबा म्हणले कटेवर कर ठेवलेला नाही त्याचं मी दर्शन सुद्धा घेत नाही. मग पूर्वसरीचे संत जर मात्र पांडुरंगाला सोडून इतरत्र देवाला भजत नाही मग आज नाथ महाराज दत्तात्रय यांचे वर्णन करतात कसं? विठाला दत्तात्रयांचं नाथ महाराजांनी वर्णन केलं तरी पण मात्र याच्यामध्ये एकच लक्षात घ्यायचं धरी येली सोंगे अवघे पांडुरंगे किंवा अवताराच्या राशी तू हा उभा विटेवरी. तोच पांडुरंग परमात्मा दत्तात्रय रूपाने नटलेला आहे, तोच मात्र आदिशक्ती रूपाने नटलेला आहे, तोच परमात्मा गणपती, तोच महाराज जेजुरीचा खंडोबा हाच परमार्थ इतरत्र सर्वीकडे नटलेला आहे. म्हणून मात्र नामदेवरायने जर हे वर्णन केलंय महाराज नामदेवराय म्हणतात त्या देवाचं दर्शनच एकट्याचं घेतो. मग हे म्हणतात कसं? मग हे मात्र मग तुम्ही आम्ही फोडून टाकायचं आणि सर्व देव एकच आहे अशा संबंधानं तुम्ही आम्ही आज दत्तात्रय महाराजांचं वर्णन करायचं आहे. आजचं हे निमित्त जर पाहायला गेलं तर आजचं निमित्त हे दत्त जयंती निमित्त आहे. भगवान श्री दत्त परमात्म्यांचा अवतार झाला आजच्या दिवसाला. आता ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं म्हणजे कीर्तन कळून जाईल. आज जर दत्त प्रभूंचा अवतार झालेला आहे मग आधी ते दत्त प्रभू कोण होते किंवा याच्या आधी काही देव नव्हताच का? तर मात्र याच्या संबंधानं जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर आजचा जो अवतार आहे आजच्या अभंगामध्ये आपल्याला कळून येतं एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. जरा कीर्तन समजून घ्या बरं का. आजचा हा भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे हा परमात्मा आधी निर्गुण निराकार होता. काय होता? निर्गुण निराकार. मग निर्गुण निराकार परमात्मा सगुण का झालेला आहे तर धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर. या परमात्म्याने अवतार जर कशा करता केला असेल तर विश्वाला तारण्याकरता या परमात्म्याने अवतार केलेला आहे. जरा ध्यान देऊन ऐका. मग विश्वाला तारण्याकरता जर भगवान परमात्मा निर्गुणातून जर सगुण झालेला आहे तर भगवान परमात्म्याला निर्गुण तत्वावरच हे कार्य करता येत नाही का? कशाला अवताराला यायचं, कशाला सगुण व्हायचं? महाराज म्हणतात निर्गुण तत्वावरच भगवान परमात्मा महाराज अवतार कार्य करू शकत नाही. तर कोणती पण जर बाबा गोष्ट घडायची असेल तर याला समान सत्ता लागते. काय लागते? बोलत चला तुम्ही बोलणारी मंडळीत. काय लागते? समान सत्ता लागते. बरं मडकं जर बनवायचं असेल तर काय लागतं? मडकं कशापासून बनतं? मातीपासून. कोणी म्हणलं का मडकं दगडापासून बनवलं? महाराज म्हणतात माती आणि मडकं याला समान सत्ता म्हणतात. मडकं बनण्याकरता मातीच लागते किंवा एखाद्या ठिकाणी जर अग्नी पेटवायचं असेल त्याच्याकरता काय लागतं? आगपेटी लागते किंवा जुन्या भाषेत सांगायचं म्हणजे इंधन लागतं. काय लागतं? इंधन लागतं. जुन्या विज्ञानाच्या पुस्तकात इंधन शब्द असतो ऐका. मग लाकूड सुद्धा काय आहे? इंधन आहे. मग महाराज इंधनाशिवाय अग्नी पेटत नाही. कारण की अग्नी आणि इंधन ही कशी सत्ता आहे? समान सत्ता आहे. माती आणि मडकं ही कशी सत्ता आहे? समान सत्ता आहे. तसं या जगतातलं कार्य आणि परमात्मा ही समान सत्ता आहे. म्हणून परमात्म्याला यावं लागतं. विठाला महाराज ज्याप्रमाणे माती आणि मडकं समान सत्ता, ज्याप्रमाणे अग्नी आणि इंधन समान सत्ता, तसं या जगतातलं कार्य आणि देव समान सत्ता. पण तुमचे वेद पुराण, तुमचे शास्त्र, तुमचे संत, तुमचे महाराज उठले महानुभाव भक्त काय सांगतात? आमचा देव असा आहे, आमच्या देवाकडे कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम आहे. एवढा आमचा परमात्मा विशेष आहे. मग एवढ्या विशेष असलेला परमात्मा किंवा एवढा शक्तिशाली असलेला परमात्मा निर्गुण तत्वावर महाराज कार्य करू शकत नाही का? त्याच्याकडे तर एवढी शक्ती आहे. सामान्य जर गावातला एखादा सरपंच असेल, सावकार असेल किंवा महाराज कोणी पाटील असेल, त्याला जर एखादं कार्य करायचं असेल तर स्वतः जात नाही, तो कोणाला पाठवतो? एखादा मनुष्य ते श्रीमंत असेल, रगड पैशावाला, संपत्तीवाला, त्याला जर एखादं महाराज काम करायचं असेल तर कोणाला पाठवतो काम करण्याकरता? नोकराला पाठवतो. मग सामान्य मनुष्य देव जर कार्य करण्याकरता नोकराला पाठवतो तर हा परमात्मा जर जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे, यांनी पण एखाद्या नोकराला पाठवावं ना. पण हा परमात्मा नोकराला का पाठवत नाही? त्याच्या मागचे अनेक सारे कारण आहेत आणि तीच कारण म्हणजे परमात्म्याचा अवतार कशा करता होतो त्याच्या करता. विठाला मग एवढा जर विशेष आपल्याला सांगायचं काय? सामान्य जर मनुष्य जे असेल त्याला जर काम असेल तर नोकराला पाठवतो. मग परमात्मा जर एवढा विशेष आहे तर तो एखाद्याला का पाठवून काम करत नाही? तर त्याच्या मागची काही कारण आहेत. तो परमात्मा या जगतामध्ये अवताराला का होतो? तर महाराज म्हणतात निर्गुण स्वरूपातला परमात्मा जर तुम्हाला आम्हाला जर पूजायचा असेल,
निर्गुण स्वरूपातला जर परमात्म्याची तुम्हाला आम्हाला जर पूजा करायची असेल तर मात्र त्या परमात्म्याला भजण्याकरता त्या निर्गुण परमात्म्याची पूजा करण्याकरता योग करावा लागतो. काय करावा लागतो? योग करावा लागतो. आता सांगा बरं, योग करणं आपल्याला सोपं आहे का? योग करणं सोपं आहे का? किंवा आमच्या बाबांच्या भाषेत सांगतो, राग मानू नका, आमचे बाबा म्हणायचे हाती पाळण्याची दोरीन चालली योगाची तयारी. वक्ते बाबा म्हणायचे बरं का विनोदानं, याचा पाळणा वर्षाला हलायला लागला ना मग चालली योगाची तयारी करायला. कसं काय शक्य आहे? सांसारिक मनुष्य त्याला योग करणं सोपं नाही. बरं बाबा, योग करणं विषय जाऊ द्या, पण ते शब्दच तुम्हाला आम्हाला कळत नाही तर योग करायचे कधी? महाराज म्हणतात, नागिनी उस्ताये नवई द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलते मुनिजन. महाराज म्हणतात ह्यो मार्ग काही साध्य होत नाही. किंवा शरीर श्वसन प्राण निरोधन मन जय हट योग बुध पिडन कुंडलीने करीदल मलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करी हो वनभंग. जाऊ द्या, बस झालं युथवर. आता यातले कोणाला शब्द कळाले हो? मी नुसतं पाठांतर केलं, मला पण कळलं नाही, पण तुमच्यातलं कोणाला कळलं? महाराज मला हे शब्द कळत नाही, या क्रिया व्हायच्या कधी, त्या आचरणात आणायच्या कधी, आणि यो निर्गुण स्वरूपातला परमात्मा पावता व्हायचा कधी? यो योग करणं शक्य नाही. जाऊ द्या, चला एखादा योगाच्या मार्गी लागलाच, पण योग साध्य करण्याकरता चित्ताची एकाग्रता पाहिजे. तुमचं आमचं चित्त एकाग्रता आहे का? कीर्तनात बसलं तरी पण म्हणतो या बाबांनी 5 वाजता बोलायला सुरुवात केली, ह्यो संपवतो कितीला? बसलाय कुठं? कीर्तनात. आणि लक्ष कुठं? घड्याळावर. काही लोक महाराज बसतात कीर्तनात, म्हणजे कडी लावली का नाही, काही म्हणतात गाडी महाराज गाडीला चावी लावली का नाही, अमकच केलं का नाही, तमकच केलं का नाही. म्हणजे कीर्तनात बसून जर तुमची आमची जर ही अवस्था आहे, त्याच्याकरता महाराज कीर्तनात बसून जर तुमचं आमचं मन चित्त जर एकाग्र होऊ शकत नाही तर मात्र त्या निर्गुण स्वरूपाच्या देवाला भजण्याकरता एकाग्र होणार कधी? कारण की मन महाराज म्हणजे सोपं नाही. या मनाने शांत राहण्याकरता त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे लागतात. तुमच्या आमच्या मनावर महाराज एका युगाचे संस्कार नाही, एका जन्माचे संस्कार नाही. अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, यो मनुष्य देहानं अवतार घेतलेला आहे, तो एका अवतार मनुष्य देह जन्माला आलेला आहे, त्याच्यावर एका युगातले संस्कार नसून मागचे संस्कार आहेत अनेक प्रकारचे, आणि त्या संस्कारानं त्याचा जन्म झालेला आहे. ते संस्कारानं जन्म झालेला असल्यामुळं त्याचं मन स्थिर राहत नाही. अनादी संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. ते त्याच्या चित्तावर ठसलेले आहेत, म्हणून तो मात्र परमार्थ न करता त्या देवाच्या ठिकाणी एक स्थिर न होता इकडं तिकडं भटकत राहतो. मग ऐका बरं का, परमात्म्याचं स्वरूप ओरिजिनल काय आहे? निर्गुण निराकार आहे. का त्या निर्गुण निरुपार महाराज म्हणतात, त्याची जर तुम्हाला आम्हाला जर पूजा अर्चा करायची असेल तर महाराज म्हणले चित्ताची एकाग्रता लागते. किंवा काय करावं लागतो? काय करावं लागतो? योग करावा लागतो. मग योग सोपं नाही. बरं, तुमचं आमचं चित्त शांत बसणं सोपं आहे का? नाही. किती महाराज म्हणले तुमचं चित्त वांडळ आहे. महाराज म्हणतात ऐका, आता मला काय व्हायला लागलं? गरम. मी म्हणलं पंखा लावा, नाही म्हणलं. पण समजा एखाद्या गावच्या माणसाला, ऐका माझं बोलणं लक्षात घ्या पहिले, एखाद्या गावच्या माणसाला दया आली आणि तो म्हणला हे वाऱ्या इकडे, या गावच्या लोकांना तिकडेच पंखे लावले, महाराजाला काय पंखे लावले नाही, वाऱ्या तू इकडे ये, आणि महाराजाला काय घाल? हवा घाल. वारा थांबल. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे कैसे घडे का रहा मनीतली राहील महावात. वात म्हणजे काय? वारा. वारा जसा एक ठिकाणी थांबत नाही तसं चित्त तुमचं आमचं एक ठिकाणी थांबत नाही. महाराज मला चित्त तुमचं आमचं एक ठिकाणी थांबत नाही. मग ते चित्त एक ठिकाणी राहायचं कसं? तो योग व्हायचा कसा? आणि त्या देवाला तुम्ही आम्ही पावते व्हायचो कसा? म्हणून महाराज आमच्या परमात्म्याला दया येते, आणि त्या दयाच्या संबंधानं परमात्मा निर्गुणातून सगुण होतो. विठाला आता ही कारण लक्षात ठेवायची बर का. पहिला भगवान परमात्मा अवताराला येण्याचं कारण काय? तुम्ही आम्ही योग साध्य करू शकत नाही, चित्ताची तुम्हाला आम्हाला एकाग्रता नाही, म्हणून परमात्मा निर्गुणातून काय होतो? सगुण होतो. हे पहिलं कारण लक्षात ठेवायचं. किंवा दुसरं कारण, भगवान परमात्मा या निर्गुणातून सगुण स्वरूपामध्ये का होतो? तर महाराज जे भगवत भक्त असतात त्या भगवत भक्तांची त्या परमात्म्याजवळ इच्छा असते, देवा कळा तुझं पाशी आमचे जीवन उचित करून देई आम्हा. हे देवा, आमचं जे बिघडलेलं जीवन आहे तू उचित करून दे. कळा तुझं पाशी
आमचे जीवन उचित करून देई आम्हा का बरं आम्हा शरणागता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू हे देवा सागर कृपा सिंधू ते म्हणतात मी नाही म्हणत बरं का ते म्हणतात देवा तू सागर आहे कृपेचा तुझ्याशिवाय म्हणले आमचं जीवन कोणी उचित करू शकत नाही अरे तुझ्या कृपेनं काय होत नाही सिंधू पाय वाटे जोडे तुझ्या नामे फळतील कर्मे दुस्तरती हे देवा हे सगळं महाराज म्हणले त्याच्या मागचं पुराण मांडलेले बरं का सगळं परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदरचं आहे हे जरा ध्यान देऊन बाकी काही आता मला सांगता येत नाही का बरं कारण की आजचं हे नैमित्तिक कीर्तन असल्यामुळं विठाला पहिला भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण का होतो तर चित्ताची एकाग्रता नाही आणि तुम्ही आम्ही योग साध्य करू शकत नाही मग सामान्यानं परमात्मा परमार्थ कसा करावा म्हणून निर्गुणातून काय होतो सगुण होतो दुसरी गोष्ट भगवत भक्तांनी हाक मारलेली असते देवा तुझ्या नामस्मरणाने तुझ्या येण्याने काय होत नाही देवा सिंधू पाय वाटे जोडे तुझ्या नामे हळतील कर्मे दुस्तरती हे देवा तुझं जर नाव नुसतं दगडावर लिहिलं तर दगड तरला जातो तू जर या जगतामध्ये जर निर्गुण आहेस तर सगुण होऊन आला तर आमचं जीवन तरलं नाही जाणार का याच्या करता माझा परमात्मा येतो किंवा भगवत भक्ताची इच्छा असते हे देवा तू महाराज निर्गुणापेक्षा असाच बरा दिसतो कसा महाराज आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे 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 रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये हे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन परमात्म्याला भगवत भक्ताची इच्छा असते हे देवा तुझं जे हे निर्गुणापेक्षा सगुण रूप आम्हाला लय आवडतं आवडे हे रूप गोजिरे सगुण मला सगुण सांगायचं बरं का देव कसा आहे निर्गुण आहे पण देवा निर्गुण देवा तू आम्हाला दिसत नाही काहीच नाही त्याच्यामुळं आम्हाला काही ते बरं वाटत नाही म्हणून तू काय करायचं निर्गुणातून सगुण व्हायचं आणि सगुण होऊन काय करायचं आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये जो मी तुझ पाये पांडुरंगा जो मी तुझ पाये पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये देवा हे सगुण रूप तुझं आम्हाला आवडतं म्हणून तू निर्गुणातून आमच्या पुढे सगुण व्हावं आता लक्षात घ्या पहिलं देव निर्गुणातून सगुण काय होतो मी तुम्हाला सांगितलं ना मी त्याच्याकरता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे का नाही जरा पहिलं तुम्हाला सांगितलं देव कसा आहे निर्गुण मग निर्गुणातून देव पहिल्यांदा सगुण का होतो चित्ताची एकाग्रता नाही संसारिकाला योग साध्य होऊ शकत नाही म्हणून देव निर्गुणातून काय होतो सगुण होतो हे पहिलं कारण दुसरं कारण नाराज निर्गुणातून देव सगुण का होतो तर मात्र भगवत भक्ताची इच्छा असते जसं दगडा महाराज तुझ्या नामानं तू आमच्या जीवनामध्ये येऊन आम्ही तरावं म्हणून तू निर्गुणातून सगुण व्हावं दुसरं कारण हे देवा निर्गुणापेक्षा सगुण तू लय चांगला दिसतो लय आवडतो आम्हाला म्हणून तू निर्गुणातून सगुण व्हावं हे दुसरं कारण बरं तिसरं जर कारण असेल तर जेवढा देव महाराज म्हणले सगुणामध्ये तुम्हा आम्हाला पावता होतो तेवढं निर्गुण स्वरूपामध्ये देव तुम्हा आम्हाला महाराज धरता येत नाही कारण की तो दिसतच नाही तर त्याचं धरायचं कसं काय त्याच्याला ओळखायचं कसं काय आता लक्षात घ्या तुमचं नाव काय बाबा लहू बाबा तुमचं ह्याचं नाव आहे का हे तुमचं नाव
तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे, तुम्हाला नावच नाही, हे तुमच्या कशाचं नाव आहे? देहाचं नाव आहे. मग महाराज यांच्या जर देहाला नावच नसतं ठेवलं तर हे लहू बाबा आहेत असं कोणी आता लहू म्हणलं असतं तर कोण हातवरती गेला असता? कोणच नाही. म्हणून नाव ठेवावं लागतं. तसं निर्गुण परमात्मा आहे. तो जर महाराज सगुण होऊन जर तुमच्या आमच्या पुढे राहिला तर त्याला लवकर ओळखता येतं. कशाप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात, ऐका बरं का, हे श्री गुरुराया, तुम्ही जर आमच्या समोर जर सगुण स्वरूपामध्ये नसतं तर जगामध्ये ही ज्ञानाची क्रांती आम्ही करू शकलो नसतो. म्हणून सगुण त्याला ज्यादा महत्व आहे. द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काया उपस्थिती आकळा जो हे देवा, तू आम्हाला का आकळला गेलेला आहे? कारण की तू आमच्या समोर आहे. म्हणून लक्षात घ्या बरं का, देव निर्गुणातून सगुण का होतो आणि सगुण संबंधामध्ये महाराज मध्ये चांगल्या प्रकारचा तो आळकळला जातो. म्हणून तो निर्गुणातून सगुण होतो. बरं ठीक आहे, अजून जर त्या निर्गुणातून सगुण होण्याची जर कारण पाहिली तर देव ज्या कार्याकरता येत असतो तेच कार्य नाही तर त्याला त्याच्या व्यतिरिक्त अनेक कार्य सिद्ध करायचे असतात. त्याच्याकरता तो अवताराला येतो. विठाला जे कार्य घेऊन परमात्मा अवतारला येत असतो किंवा संत अवतारला येत असतात त्यांचं कारण आहे. बरं तुम्ही आम्ही येतो त्याला काय कारण आहे का? काहीच नाही. संतांचं जर पण अवतार पाहिला तर कार्याकर्ताचे अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार जरी पाहिला तरी उद्धार करण्याकरताच आहे. बरं मात्र खरं पाहिला तर तुमच्या आमच्या उद्धाराकरता तो आलेलाच नसतो. तो आलेला असतो त्याचं कार्य करण्याकरता. पण त्याच्या सगळं आपण सुद्धा सपाटून जातो. कशाप्रमाणे ऐका बरं का, ज्ञानोबरायची गोड ओवी आहे. तुम्हाला चातक पक्षी माहिती का? बरं चकोर पक्षी माहिती आहे का? चकोर पक्षी माहिती आहे का? बरं कुठं पाहिला तुम्ही? माहित आहे पण पाहिला का नाही? नाही पाहिला. बरं तुम्हाला आता ट्रिप काढतो, राणीच्या बागेत नेतो म्हणजे तुम्हाला पाहिला. बरं ऐका, चकोर पक्षी कोणाला म्हणतात माहित आहे का? तो चकोर पक्षी महाराज म्हणते कोणतं अन्न ग्रहण करत नाही, कोणतं पाणी ग्रहण करत नाही. मग महाराज अन्न ग्रहण करत नाही, पाणी ग्रहण करत नाही, मग तो काय खातो? तर महाराज म्हणले तो काय खातो ऐका. ज्ञानोबराय म्हणतात कुमोद दळा चेनी ताटे जो चंद्र जेविला चंद्र किरण चोखटे. महाराज मला तो काहीच खात नाही. तर महाराज काय खातो? तर तो फक्त आणि फक्त जे चंद्रकिरण असतं ते चंद्रकिरण फक्त खातो किंवा प्राशन करतो. बरं ते चंद्रकिरण कोणतं प्राशन करतो? जमिनीवर पडलेलं, कुठं घरावर पडलेलं नाही. कुमुद्दळाची नी ताटे ज्ञानोबराय म्हणतात कमळाच्या ज्या पाकळ्या असतात त्या कमळाच्या पाकळ्यावर पडलेलं जे चंद्रकिरण असतो तोच फक्त काय करतो? तो सेवन करतो. कोण? चकोर पक्षी. मग लक्षात घ्या, मग तो चकोर पक्षी इतरत्र काहीच खात नाही, फक्त हेच खातो. म्हणून चंद्र त्याच्याकरता काय करत असतो? चंद्र कोणाकरता उगवतो? चकोराकरता उगवतो. तुमच्या आमच्या करता उगवत नाही. मग ऐका बरं का ध्यान देऊन. मग महाराज मला चकोर त्याच्याकरता उगवतो, पण त्याच्याकरता उगवला म्हणून तुम्ही आम्हाला शीतलता देत नाही का? चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते. ज्ञानोबराय म्हणतात अहो चकोराकरता चंद्र उगवतो पण तिन्ही भुवनाला मात्र संतप्त करतो किंवा महाराज मला त्यांची इच्छा पूर्ण करतो. तसा माझा परमात्मा एकट्या करता जरी आला तरी तुमच्या आमच्या सर्वांचा उद्धार करतो. याच्या करताच तो अवताराला येतो. विठाला महाराज म्हणतात तो एका करता येतो पण अनेकांचा उद्धार करतो. पण तुमचा आमचा खरोखर उपयोग होतो का? किंवा तुम्हाला आम्हाला त्याच्या अवताराचा उपयोग होतो का?
महाराज म्हणतो होतो का म्हणजे काय विषय का बोलण्याचा. परमात्मा रामप्रभू महाराज म्हणले कशा करता अवताराला आले होते. महाराज म्हणले त्यांना वनवासाला जायची काही गरज नव्हती, काही नाही, स्वतः जगाचे चालक मालक पालक होते. पण मात्र वनवासाला का गेले, अहिल्यासारखेचा उद्धार करायचा होता महाराज, अनेकांचा उद्धार करायचा होता. त्याच्याकरता माझा भिल्लांचा उद्धार करायचा होता, शबरी मातेचा उद्धार करायचा होता. कोणाला भेट आला होता एक कारणाकरता, पण त्या कारणामुळे अनेक अशी कारण परमात्म्यानं महाराज पूर्णत्वाला नेली. तसा माझा परमात्मा एकट्या करता येऊन नसून सगळ्यांचा उद्धार करतो. कशाप्रमाणे, ज्ञानोबराईची ओवी ज्ञानोबराय म्हणतात, पये कधी फुलावे सायासे ते अनेकईला उभैसे तरी तो प्रकाशे वंचिले गा. आता ऐका बरं का, आता लाईटी आल्या, आता कॅमेरे आले, आता कीर्तन असेल त्याला महाराजाला पंखे आले, सगळं आलं बरं का. आता पहिलीच्या काळामध्ये ते नव्हतं. मग ऐका बरं का, मग समजा पहिलीच्या काळामध्ये उजेडाची साधनं नव्हती, काही नव्हती, काहीच नव्हतं. मग एखाद्याच्या घरात जर अंधार पडला तर प्रकाश करण्याकरता काय लावायचे, काय लावायचे, दिवा लावायचे किंवा बत्ती लावायची. समजा मग पूर्वीच्या काळी माचीस काही लायटर नव्हते बाबा, मग माचीस लायटर नव्हते. मग समजा एखाद्याच्या घरामध्ये जर महाराज अग्नी पेटल्या असेल, दिवा जर पेटला असेल, तर याने काय करायचं, आपला दिवा कोणाच्या घरी न्यायचा, त्यांच्या घरी न्यायचा, आणि मात्र तो दिवा आपला काय करून आणायचा, पेटवून आणायचा. मग का हो बाबा तुम्ही आता बोलताना दिसतात म्हणून तुम्हाला विचारतो, ऐका. मग तो दिवा त्यांच्याकडे न्यायचा आणि त्यांच्याकडे पेटवून आणायचा. मग जो दिवा पेटलेला आहे तर तो दिवा म्हणतो का, ए मला अमक्या अमक्या मालकाने लावलंय, तू काय इथं दिवा बिवा लावून घेऊ नको, म्हणतो का, नाही. ज्ञानोबराय म्हणतात, पै कधी पुलावी सायासे ते अनिकईला उभैसे तरी तो प्रकाशे वंचिले गा. तो काय म्हणतो का, माझा प्रकाश घेऊ नका, माझ्याकडून काय दीप लावून घेऊ नका. तसा माझा परमात्मा एकट्या करता आला तरी तुम्हा आमचा उद्धार करत नाही का. विठाला ज्ञानोबरायनं त्याच्या संबंधाने अनेक उदाहरणं दिली. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या कार्य करतात तो निर्गुणातून सगुण झालाय, तेच कार्य करायचं नसतं. अनेकांचा उद्धार त्या परमात्म्याला कसा करायचा असतो, ऐका. आता तुमच्या गावामध्ये भले भले मोठे बंगले झाले, इकडं बंगले झाले, तिकडं बंगले झाले, सगळीकडे बंगले झाले. बंगला जर बांधायचा असेल, एखाद्याला घर जर बांधायचं असेल, तर घर बांधण्याकरता काय लागतो, पैसा लागतो. बरं, पैसा मिळवण्याकरता काय करावं लागतं, मेहनतला करावं लागतो. महाराज एखाद्या ठिकाणी म्हणलं पैसा मिळवण्याकरता काय करावं लागतो, म्हणतो काय नाही महाराज, जमीन विकावी लागते. काय विषय घ्यायचा रे, आपल्याला विषय एक घ्यायचा, ऐका. मग घर बांधायचं असेल तर त्याला काय लागतो, पैसा लागतो. बरं, पैसा मिळवण्याकरता काय करावी लागते, मेहनत करावी लागते. बरं, मेहनत करून ज्या सागर महाराज एखाद्या माणसाने समजा मेहनत करून अशा प्रकारचा बंगला बांधला, मग तो बरं का बाबा, बंगला बांधणाऱ्यालाच बंगला असतो का तुमच्या आमच्यासारखे महाराज पण कधी कधी येतात तिथं. हा, महाराज पण कधी कधी येतात. गावातला एखादा माणूस नेला तो पण कधी कधी राहतो, एखादा पाहुणा आला तो पण कधी राहतो. ज्ञानोबराय म्हणतात, पैयक मोल वेचुनी अपार. महाराज म्हणले, महाराज पैयक मोल अपार, वेचुनी केले धवलार. धवलार म्हणजे शुभ्र. आता वेगवेगळे कलर आले, पण महाराज पहिले ढवळे, ढवळा शब्दाचा अर्थ काय आहे, सफेद पांढरा. ज्ञानोबराय म्हणतात, पैयक मोला अपार, वेचुनी केले ढवलार. महाराज ते सुरवाड वस्ती करणो भोगी काही. अहो, ज्या मालकाने मेहनत करून बंगला मानला तो त्याच्या करतात नसतो, तो सर्वांकरता असतो. तसा माझा परमात्मा एकटा एक कार्य करता आला तरी सर्वांचा उद्धार करतो. विठाला महाराज सांगतात, तो परमात्मा एकट्या दुकट्या करता नसून सर्वान करता आहे. किंवा महाराज म्हणतात, तये जो तळे करी तयाची तृषा हरी. ज्ञानोबरायने याच्या संबंधानं महाराज भरपूर ओव्या दिल्या बरं का. ज्ञानोबराय म्हणतात, आता महाराज नळ आले, आता महाराज काही अनेक बोर आल्या, अमकं तमकं आलं. पूर्वीच्या काळी काही बोर वगैरे नव्हते, नळ नव्हते. मग लोक पाणी पिण्याकरता काय खोदायचे, विहीर खोदायचे, तळ खोदायचे. मग का हो बाबा, ज्यानं तळ बनवलं, ज्यानं विहीर बनवली, दादा ते विहीर तळ त्याच्याकरता असतं का सऱ्याकरता असतं, सगळ्यांकरता असतो. ज्ञानोबराय म्हणतो, तू तयाची तृषा हरी. अहो, ज्याच्या ते तळ बनवलं त्याची तृषा हरत नाही. येणारा जाणारा कोणतरी पांतस्त असला तरी तो त्याची तृषा हरतो. तसा माझ्या परमात्म्याचा अवतार ह्यो एकट्या करता नसून सगळ्यांकरता आहे, म्हणून तो निर्गुणातून सगुण होतो. किंवा जाऊ द्या सगळे, आता तुम्ही महाराज म्हणजे जेवढं सांगितले दृष्टांत तेवढे विसरून जा. आता एक सांगतो, आता पंढरपूरची वारी झाली, आळंदीची झाली, आता कोणती वारी येईल, त्र्यंबकेश्वरची वारी येईल. बरं, त्र्यंबकेश्वरला कोण कोण गेलं यातलं, बऱ्यापैकी सगळी मंडळी गेली असेल. बरं, त्र्यंबकेश्वरला कोणती नदी आहे, गोदावरी. किरण महाराज कोणती नदी आहे, गोदावरी नदी आहे. बरं, ती गोदावरी नदी कोणी आणली तिथं, गौतम ऋषीने आणली. तुम्हीच बोला ना, अर्ध कीर्तन तुम्हीच करा, निम आपण करू, पाकिट तुम्हाला, पैसे आम्हाला. विठाला
विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात त्या त्र्यंबकेश्वरामध्ये महाराज गोदावरी नदी आहे. त्या गोदावरी नदी जर कोणी आणली तर गौतम ऋषींनी आणली. बरं गौतम ऋषींनी ज्या गंगा आणली ती गौतम ऋषी महाराज गौतमाचाच उद्धार करते का तुमचा आमचा पण करते? सगळ्यांचा करते. महाराज म्हणले हे काय बोलायचं आहे का? बहुत काय बोलो पैगा एक गौतमीची गंगा ती यरा समजता जगा काय ओहळ झाली. अहो ज्या गौतमांनी आली त्याच्या करता गंगा आणि तुमच्या आमच्या करता काय ती ओहळ होते का? तसा माझा परमात्माला त्यांचा उद्धार करतो आणि तुम्हा आमचा काय उद्धार करत नाही का? मला सर्वांचा उद्धार त्या परमात्म्याला करायचा असतो म्हणून तो निर्गुणातून सगुण होतो. पहिलं कारण देव निर्गुणातून सगुण का होतो? चित्ताची एकाग्रता नाही म्हणून तो काय होतो? निर्गुणातून सगुण. तुमच्या आमच्याकडून योग साध्य होऊ शकत नाही म्हणून निर्गुणातून सगुण होतो. भगवत भक्तांनी आपल्या उद्धाराकरता हाक मारलेली असते म्हणून निर्गुणातून सगुण होतो. किंवा महाराज म्हणा तो भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण का होतो? तर तुम्ही आम्ही मात्र त्याला आकळू शकत नाही. सगुण स्वरूपामध्ये तुम्हा आम्हाला लवकर तो पावता होतो. याच्या संबंधानं माझा परमात्मा महाराज निर्गुणातून सगुण होतो. किंवा महाराज म्हणा तो निर्गुणातून सगुण झाला रे झाला का तुमच्या आमच्या करता तो भक्ती करण्याकरता काय होतो? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा सोपा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा. महाराज मग तुमच्या आमच्या करता तो महाराज भक्ती करण्याकरता किंवा त्याला आकळण्याकरता तो तुमच्या आमच्या करता सोपा होतो सुलभ होतो. त्याच्याकरता माझा परमात्मा अवतरला येतो. बरं आपण चार प्रकारची कारणं बघितली. भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण का होतात? तर तुमच्या आमची महाराज म्हणजे इच्छा पुरवण्याकरता किंवा तुम्हा आम्हाला सुलभ आणि सोपं होण्याकरता भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण होतात. पण मगाचाच एक प्रश्न महाराज तुम्हाला खळखळत असेल का महाराज ज्याप्रमाणे एखादा सावकार एखादा नोकर आपल्या महाराज म्हणले आपल्या नोकराला पाठवून देतो, एखादा साहेब आपल्या नोकराला पाठवून देतो, मग स्वतः भगवान परमात्मा एखाद्या नोकराला पाठवून आपलं कार्य का करून घेत नाही? तर त्याचं एकमेव कारण आहे सद्गुरू बाबा आमचे सांगायचे. तर महाराज तो एखादा देव कोणाला इंद्राला पाठवू शकतो, चंद्राला पाठवू शकतो, आमक करण्यासाठी ब्रह्माला पाठवू शकतो, पण तो देव स्वतः का येतो? तर मात्र जेव्हा भगवत भक्ताला जेव्हा महाराज म्हणले एखादी जर प्रसंग पडतो तेव्हा महाराज म्हणतात धरवत देवा धीर नाही उठा उठी करी स्मरणाचा धावा. त्या भगवत भक्तांनी स्मरण केलं का माझ्या परमात्म्याला धीर धरवत नाही म्हणून तो स्वतः परमात्मा येत असतो. त्याच्या मागचे कारण आहे. किंवा सद्गुरू बाबा सांगायचे एक महाराज मनुष्य त्याला असाच बिरबल अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला का रे बिरबल तुमचा देव अवताराला येतो आमक करतो तमक करतो मग स्वतःच तुमचा देव का येतो कोणाला तरी पाठवून द्यायचं ना. बिरबलानं तेव्हा काय त्याचं उत्तर दिलं नाही. बिरबल म्हणला तुला देवा 8-10 दिवसांनी म्हणले तुला काय देतो मी त्याचं उत्तर देतो. कोण कोणाला म्हणतंय? बिरबल कोणाला सांगतो? अकबराला सांगतो का तुला याचं उत्तर मी 10-12 दिवसांनी देतो. मग त्यानं मात्र बरोबर सगळं कार्य करून घेतलं. बरोबर त्या राण्यांकडे आला आणि सांगितलं ह्यो जो बिरबल अकबराच्या मुलाचा जो मुलगा आहे तो अकबराचा त्याचा जो पुतळा आहे ना ह्यो तुमच्याकडे देतो. बरोबर आपण 5-7 दिवसामध्ये समुद्र सफारी करता जाणार आहोत. एकदा मात्र होडीमध्ये बसलो का बरोबर समुद्राच्या मध्यभागी जर ती होडी आली का तू काय करायचं ह्यो जो पुतळा आहे ना तो तसाच टाकून द्यायचा असं करायचं. ते म्हणले का तू का काही विचारूच नको मला म्हणले मी सांगितलंय तसं तू काय करायचं. बरोबर 8-10 दिवसाने हे सगळे महाराज अकबर बिरबल त्यांचं जे सगळं सैन्य हे सगळं होडीत बसले आणि समुद्र सफारी करता गेले. समुद्राच्या बरोबर मध्यभागी ती होडी आली रे आली का यांनी बरोबर त्या राण्यांनी सांगितल्याप्रमाणे तो पुतळा होता तो टाकून दिला. पुतळा पडला हे महाराज म्हणजे राजाला माहीत पडलं. पण राजाला माहीत नव्हतं हा पुतळा आहे. महाराज म्हणजे बरोबर त्या अकबराला माहीत पडलं का आपला मुलगा कुठं पडलाय समुद्रात पडलाय. राजानं कोणत्याच प्रकारचा विचार न करता डायरेक्ट महाराज त्याच्यामध्ये काय टाकून दिली उडी टाकून दिली. उडी टाकून दिल्यानंतर पाहतो तर काय पुतळा कोणता
तो खरा होता का खोटा होता? तो खोटा होता. मग मात्र त्याने बाहेर काढल्यानंतर सर्व सैन्य हसायला लागले, बिरबल हसायला लागला. याला मात्र राग आला. काव्हा म्हणले, का असता मला तुम्ही माझ्यासोबत मजा केली, असं केलं तसं केलं? म्हणले, लक्षात घ्या राजे, तुम्ही मला प्रश्न विचारला होता का? त्या प्रश्नाचं म्हणले हे उत्तर आहे. म्हणले, काय उत्तर आहे? तुम्ही म्हणले महाराज तुमचा देवच का अवताराला येतो, इतरत्रांना का पाठवत नाही? जेव्हा माझ्या भक्तावर प्रसंग येतो तेव्हा त्या परमात्म्याची स्थिती अशी होते का त्याला कोणत्या प्रकारचं महाराज भानच राहत नाही. भान न राहिल्यामुळं मात्र स्वतःच तो ज्याप्रमाणे तू उडी घातली एवढे सैन्य असताना, तसा एवढे सैन्य बाकी जणी असताना तरी सुद्धा माझा परमात्माच का येतो? कारण की त्याला त्याचा धीर राहत नाही. विठाला लक्षात घ्या, परमात्म्याच्या अवताराची मीमांसा जर पाहिली गेली तर आपण काही त्याची कारण पाहिली. परमात्मा आहे निर्गुण. परमात्मा कसा आहे? निर्गुण. पण निर्गुण भगवान परमात्मा सगुण का होतो? तर चित्ताची काय नाही, एकाग्रता नाही. तुम्ही आम्ही संसारिक मनुष्य योग करू शकत नाही. दुसरी गोष्ट, भगवत भक्ताची इच्छा असते तेव्हा तो अशा रूपाने सगुण स्वरूपात ये म्हणून येतो. किंवा महाराज म्हणले सगुण स्वरूपामध्ये भगवान परमात्मा लवकर आकळला जातो म्हणून तो निर्गुणातून सगुण होतो. किंवा मात्र निर्गुणातून सगुण होण्याची कारण त्याच्या संबंधानं त्याला अनेकांचा उद्धार करायचा असतो, याच्याकरता तो निर्गुणातून सगुण होतो. मग महाराज म्हणतात हे सगळं सांगण्यापेक्षा एका जर शब्दामध्ये सांगायचं झालं का तो परमात्मा या जगतामध्ये अवताराला कशा करता येतो तेच नाथ महाराज अभंगाच्या प्रथम धरी अवतार विश्वतारा वया धरी अवतार विश्वतारा वया धरी अवतार अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर अत्रेचे अनुसया गरोदर गरोदर ऋतू काढ हे मंत नक्षत्र रोहिणी ऋतू काढ हे मंत नक्षत्र रोहिणी रोहिणी अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर गरोदर ऋतुकाळ हे माता नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हे माता नक्षत्र रोहिणी धरी अवतार विश्वतारा वया अवतार विश्वतारा वया धरी अवतार विश्वतारा वया धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनुसया अत्रीची अनुसया गरोदर अत्रीची अनुसया गरोदर भगवान परमात्म्याच्या अवताराचे आपण अनेक कारण पाहिली. त्या कारणांचं जर एका शब्दामध्ये जर उत्तर द्यायचं झालं तर नाथ महाराज म्हणतात धरी अवतार विश्वतारा वया. महाराज ही जेवढी मी कारण सांगितली त्याचं एक शब्दामध्ये उत्तर म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या. काही महाराज विस्तारित उत्तरे द्या, काही थोडक्यात उत्तरे द्या. महाराज आम्ही जे अर्धा तास मागायची सांगितली ही विस्तारित उत्तरे आणि त्याचं थोडक्यात उत्तर म्हणजे कशा करता बस धरी अवतार विश्वतारा वया. विश्व तारण्याकरता हा परमात्मा अवतार घेतो.
मग काहो महाराज विश्व तारण्याकरता अवतार हा परमात्मा घेतो. मग जगतामध्ये आमच्या आई असतात, आमचे वडील असतात, आमचे आमके असतात, आमचे सोयरे असतात, आमचे आमके असतात. महाराज म्हणजे हे तुम्हा आम्हाला तारू शकत नाही का? तुम्हा आम्हाला बुडवतील पण ते मात्र तारू शकत नाही. एक अभंग आहे बरं का, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू सुलता दत्त माझा. या अभंगावर चिंतन करत असताना आमच्या सद्गुरू बाबांनी सांगितलं होतं का भगवान परमात्मा ज्या जगतामध्ये अवतीर्ण का होतात किंवा ह्या उपाध्या सर्व भगवान परमात्मा दत्त माझी माता, पिता, अमक तमक ह्या का लावल्या असेल त्याचं मागचं एकच कारण आहे. कारण की महाराज म्हणे त्याच्याशिवाय आपल्याला कोणच तारू शकत नाही ना. आपली महाराज आई आपण आई म्हणतो, पण संत म्हणतात माय बाप जन्म देते, संत चुकविती जन्म पंक्ती. माय बाप तुम्हा आम्हाला जन्म देतात पण तुम्हा आम्हाला तारू शकत नाही. तुम्हा आमचं महाराज म्हणतात तुमच्या आमच्या आईच्या बाकीच्या गोष्टी सामान्य त्या पुरवतील. एखाद्यानं म्हणला पेन पाहिजे ते पेन देतील, एखाद्या पोरानं म्हणलं वही पाहिजे वही देतील, एखाद्यानं म्हणलं गाडी पाहिजे गाडी देतील, एखाद्यानं बायको पाहिजे म्हणलं तर बायको पण देतील. पण तुम्हा आम्हाला तारू शकत नाही. तारण्याकरता फक्त संत आणि महाराज म्हणे तारण्याकरता फक्त देव येतो. म्हणून महाराज म्हणतात ते तारक आहे तुम्हा आम्हाला. म्हणून महाराज म्हणतात धरी अवतार विश्व तारावया, अत्रीची अनुसया गरोदर. एका ठिकाणी म्हणलं अत्रीची अनुसया म्हणून गरोदर, तो म्हणतो रात्रीची अनुसया. तसे दिसं काही नाही बरं का महाराज, हे शब्द लक्षात घ्या. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा विश्व तारण्याकरता अवतार घेतो. आणि इतरत्या संसारिक आपण जर गोष्टी पाहिल्या तर त्या आम्हाला तारू शकत नाही. तुम्ही आम्हाला पायाखाली घालतील पण तुमच्या त्यांच्या जर जीवावर जर बेतलं तर तारू शकत नाही. बाबा म्हणायचे एक माकडी होती, तुम्हाला माहिती असेल पण परत उदाहरण महाराज उजळणी होईल. एक माकडी होती, तिच्याजवळ एक पिल्लू होतं. तिला मात्र विहिरीमध्ये टाकलं, थोडं पाणी टाकल्यावर पोराला कड्यावर घेतलं, थोडं पाणी टाकल्यावर पोराला महाराज म्हणजे थोडं वर उचलून घेतलं, जास्त पाणी केल्यावर पोराला खांद्यावर घेतलं, आणि पाणी वाढल्यावर पोराला डोक्याला घेतलं. महाराज म्हणजे नाकापर्यंत पाणी आल्यानंतर त्याच माकडीने पोरग डोक्यावरच्या खालती टाकलं आणि त्याच्यावर उभं राहिली. ही संसारिकाची तुमची आमची गत आहे. तुम्हा आम्हाला महाराज ते तारू शकत नाही. नवे नवे त्यांचा अवतार तुम्हा आम्हाला तारण्याकरता नाही तर तुम्हा आम्हाला पाण्यामध्ये बुडवण्याकरता आहे. पण संताचा आणि देवाचा जर अवतार पाहिला तर विश्वाला तारक असणारा महाराज म्हणजे अवतार आहे. महाराज म्हणजे त्या देवाशिवाय कोणी तारू शकत नाही का? विठाला यात्रेतलं कीर्तन असेल, जत्रेतलं कीर्तन असेल, आळंदीच्या वारीतलं पंढरीतलं कीर्तन असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा येतं. पण या स्थितीत सुद्धा कीर्तन करण्याची महाराज तयारी पाहिजे. म्हणजे बाबांनी आम्हाला सांगितले टिळक होते आणि टिळक ते काय करायचे, रेडिओ लावायचे आणि रेडिओ लावून अभ्यास करायचे. का म्हणले किती पण गलबलीमध्ये मनुष्य याला अभ्यास करता आला पाहिजे. महाराज म्हणले किती जास्त टाइम असो वा थोडं टाइम असो, जास्त टाइम असेल तरी पण कीर्तन करता आलं पाहिजे. नाही तर टाइम वाढला म्हणून याची पानं लगेच संपून जातात. माझं बोल महाराज समजणाऱ्यांना शब्द कळलं. काही लोक पानं असतात ती पानाच्या पानं पाठ करायची बरं का बुवा, कधी अनुभव नाही काही नाही, कोणच्या हाताखाली नाही. महाराज म्हणजे कीर्तन करण्याकरता अनुभव येते पाहिजे साजा न चले चाडा मा पुढे. म्हणून महाराज म्हणजे 4 तासही करता आलं पाहिजे, 40 मिनिटंही करता आलं पाहिजे, शांततेतही करता आलं पाहिजे, गलबल्यातही करता आलं पाहिजे. सांगायचा यथार्थ परमात्म्याचा अवतार आहे. नाथ महाराजांना वर्णन केलं परमात्म्याचा अवतार कशा करता होतं जे मीमांसा मांडले. महाराज मला धरी अवतार विश्व तारावया, विश्वाला तारण्याकरता माझ्या परमात्म्याचा अवतार होतो. मग असा विश्व तारक असणारा परमात्मा या जगतामध्ये येऊन काय काय करतो त्याच्या संबंधाने आपण चिंतन करतो. आपल्याला या अभंगावर अधिक बोलता येणार नाही का, कारण की आपल्याला जन्मोत्सव करायचा आणि जन्मोत्सव करून आम्हाला दुसरा नाव आणायचा विठाला. अभंगाचा जर सिद्धांत पाहिला तर सिद्धांत महाराज 2च चरणामध्ये आहे. लक्षात घ्या बरं का. आणि मधली जी 2 चरण आली ध्रुवपद आणि मधलं जर चरण आलं तर परमात्म्याचा अवतार कोणत्या वेळेत झाला, काय झाला, त्यावेळेस नक्षत्र कोणतं काय कोणतं. फक्त महाराज अभंगातला सिद्धांत काय लक्षात घ्यायचा, धरी अवतार विश्व तारावया. बरं विश्व तारावया अवतार त्या परमात्म्याने घेतला, पण तो विश्व तारायला अवताराला येतो पण आधी कोण होता तर एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारणे. परमात्मा कसा होता, याच्या आधी निर्गुण होता. निर्गुण होता म्हणजे त्याला नाव नंतर नाव नाही, रूप नाही. महाराज म्हणजे काही नाही, अचक्षु अवर्णू अहस्तू. महाराज मला त्याला चक्षुनी पाहू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, महाराज म्हणजे हाताने स्पर्श करू शकत नाही. असा तो याच्या आधी परमात्मा होता. किंवा ते तव निर्विशिष्ट. मला काय सांगायचं, अवताराला येण्याच्या अगोदर परमात्मा कसा होता ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे अंतुवट व्यंजक नाम. महाराज ते परमात्मा पहिले निर्विशिष्ट होता, त्याला कोणत्याच प्रकारचा रंग नाही, रूप नाही,
वर्ण नाही, छाया नाही, तो सांगता येत नव्हता, बोलता येत नाही. मग असा परमात्मा माझा अवताराला आला. बरं, अवताराला आल्यानंतर तो का आला? तर धरी अवतार विश्वतारावया अत्रेची आमसया गरोदर. बरं, महाराज म्हणले तो कोणत्या तिथीला आला, काय आला? ह्यो आपला भाग पुढे येणारे. पहिले आपण भजन करू. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, नैमित्तिक असल्यामुळं शेवटच्या उर्वरित 15 मिनिटामध्ये भगवान परमात्म्याचे तुम्ही चरित्र जरी ऐकत असाल तर वर्षीप्रमाणे, तरी पण काही महाराज मध्ये येतं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते. तुम्ही आम्ही जे नवीन नियम काढतो त्याला मात्र महत्व नाही. आपल्या पूर्वसरीच्या संतांनी जे केलं ते मात्र तुम्ही आम्ही करणं याला धर्म म्हणतात. म्हणून परमात्म्याचा अवतार का झाला याच्या संबंधानं तुम्ही आम्ही मीमांसा पाहिली. मग तुम्ही महाराज परमात्म्याचा अवतार होतो त्याची मीमांसा तुम्ही मांडली, पण मात्र गीतेमध्ये सांगितलेली मीमांसा वेगळे बरं का. धर्म संस्थापनार्थ आहे हे जे श्लोक पाहिला तर देव कसा कसा अवताराला येतो तो भाग वेगळा झाला. आणि ही दत्त महाराज म्हणले जन्माची महाराज म्हणले जर विशेषता पाहिली तर ही वेगळ्या करता आहे. असा या दत्त महाराजांचा आजचा हा जन्म उत्सव. तसं पाहायला गेलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा वारकरी संप्रदाय मुळात निर्माण झाला. किंवा वारकरी संप्रदाय निर्माण होत असताना एका संप्रदायाचा हा संप्रदाय नाही. भागवत संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल आणि दत्त संप्रदाय असेल, या महाराज म्हणले हे 4 ते 5 जे संप्रदाय आहेत त्यांचं एकीकरण म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहेत. किंवा याच्या व्यतिरिक्त जरी कोणते जरी आले तरी पण आपल्यामध्ये त्याला नाही हा शब्द नाही. कारण की आपला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, महाराज म्हणले आपला धर्म म्हणजे कोणत्याच प्रकारचे आपले सहिष्णुता आहे. म्हणून लक्षात घ्या आपला धर्म विशेष आहे. अशा या धर्मामध्ये अनेक महाराज म्हणले आपले जे काही जे संप्रदाय असतील त्यांचा प्रवेश या वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्याच्यामध्ये जर विशेष पाहिलं दत्त संप्रदायाचे उपासक सुद्धा आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. किंवा नाथ महाराजांची जी परंपरा जर पाहिली गेली तर नाथ महाराजांच्या घरी सुद्धा दत्तात्रय चोपदार, 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 दत्तात्रय चोपदार. घेऊन काठी कर पुढे, घेऊन काठी कर पुढे, घेऊन काठी कर पुढे, घेऊन काठी कर. शरण शरण एकनाथा बाई माता देवीला, शरण शरण एकनाथा बाई माता देवीला. चरण चरण एकनाथा बाई माता देवीला, चरण चरण एकनाथा बाई माता देवीला. नाथ महाराज हे दत्त संप्रदायातले. बरं, दत्त भगवान परमात्म्याची त्यांच्यावर एवढी कृपा का स्वतः नाथ महाराजांच्या जवळ महाराज दत्तात्रय महाराज चोपदार, पुढे उभा काठीकर, स्वतः भगवान परमात्मा दत्तात्रय चोपदार असायचे. असं महाराज म्हणले भक्त आणि देवाचा संगम महाराज म्हणले नाथ महाराजाकडे पाहायला मिळतो. असे नाथ महाराजांना काही आख्यान मांडलेलं आहे. नाथ महाराज म्हणले दत्तात्रय महाराजांचा अवतार कशा करता, काय करता. तसं पाहिलं तर मला वाटतं 640चा अवतार आहे बरं का. 640चा आहे, पण आपला आता 4 ते 6 आहे म्हणून लक्षात घ्या. 640ला परत एकदा तुम्ही देवाला फुलं वाहा बरं का. लक्षात घ्या आता 6 वाजता आपला टाइम त्याच्यामुळे म्हणून तसं सांगतो ऐका. महाराज म्हणतात भगवान दत्तात्रय परमात्म्याचा अवतार कशा करता झाला, बरं का झाला याच्या संबंधाने नाथ महाराजांना काही आख्यान मांडलेलं आहे.
एकदा भगवान शंकर परमात्मा आणि पार्वती माता एका ठिकाणी बसले असता भगवान परमात्मा आणि पार्वती मातेचा संवाद चालू आणि त्या संवादाच्या संबंधानं पार्वती मातेनं भगवान परमात्म्याशी बोलत असताना भगवान परमात्म्यानं या जगतामध्ये पतिव्रता कोण आहे याच्या संबंधानं काही चर्चा चालू होत्या. पतिव्रता कोण, पतिव्रता कोण, पतिव्रता कोण. मग पतिव्रता कोणाला म्हणतात? पतिव्रते जैसा प्रकार पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण नारायण दैसा परी नारायण दैसा परी नारायण दैसा परी. पतिव्रता कोणाला म्हणायचं? ती पतीच्या आदरणीनं राहते, पतीचा शब्द उल्लंघन करत नाही किंवा त्यांच्याच सेवेशी तत्पर राहते, हिला म्हणायचं पतिव्रता. आणि अशी पतिव्रता कोण आहे अशी संवाद चर्चा चालत असताना भगवान शंकर परमात्मा म्हणाले, आजच्या या युगामध्ये म्हणले पार्वती माता, म्हणले पार्वती, म्हणले ऐक, म्हणजे या युगामध्ये जर कोणी जर पतिव्रता असेल तर महाराज म्हणजे ती अनुसया आहे. अनुसया कोणाला म्हणायचं? अ म्हणजे नाही आणि अनुसूया महाराज म्हणजे विग्रह करताना तिच्यामध्ये कोणाचा द्वेष नाही अशी अनुसया महाराज म्हणतात. ही अनुसया असताना महाराज म्हणतात तिच्या मनामध्ये कोणाचा द्वेष नाही, ही म्हणले महाराज म्हणले या जगतामध्ये पतिव्रता आहे. आता लक्षात घ्या, कोणीही जर महाराज दुसऱ्या स्त्रीचा जर तुम्ही आम्ही एखाद्या स्त्री पुढे जर उच्चार केला ती अशी आहे तशी, तर तिला जरा वाईट वाटणारच ना. माझ्या पुढे महाराज दुसऱ्याचं कोणाचं तरी महाराज गुणवर्णन करतात, कसं काय महाराज तिच्या मनामध्ये काही ठरं ना, काय करावं काय करावं. नारद भगवान परमात्मा आले, नारदाला विचारलं, का हो देवा, आमचे पतिदेव असे बोलत होते, हे खरं आहे का? म्हणले काय बोलत होते? म्हणले तिच्यासारखं म्हणले कोणी पतिव्रता नाही, आमकं नाही तमकं नाही. म्हणले खरं आहे. बरं महाराज तिच्या मनामध्ये काही ठरत नाही. मग म्हणले हिचे कमीपणा करायचा असेल तर काय? कारण की जगतामध्ये पहिल्यापासून तसंच आहे बरं का. एखादा कमी कसा एखाद्याला पाडायचा हे पहिल्यापासून आहे, आताच नाही. तिनं 4 तोळ्याची तर मी 8 तोळ्याची, ती कमीच भरली पाहिजे माझ्यापेक्षा, असं पहिल्यापासून. म्हणजे माझ्यापेक्षा चांगली म्हणजे सावित्री असेल, लक्ष्मी असेल, पार्वती, आमच्याशिवाय म्हणजे आमच्याशिवाय जगाची काय उलाढाल चालत नाही ना. आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय? म्हणजे आमच्यापासूनच तिची निर्मिती झाली, मग आमच्यापेक्षा भारी ठरते. महाराज म्हणजे जमत नाही. एखादा बरं का त्यांच्यात तसं आपल्यात तसा, आपल्या पुढे भारी बो आलाच नाही पाहिजे, आपल्यापेक्षा कीर्तनकार चांगला आलाच नाही पाहिजे. आमचंच वर्चस्व सगळं पहिल्यापासून तसलंच, आमच्यापेक्षा कोणी भारी नाही भरलं पाहिजे. म्हणून आमच्यापासून महाराज उत्पत्ती झाली म्हणले आम्हालाच भारी ठरते. महाराज म्हणले जमत नाही. तीच बातमी मात्र नारदाला विचारलं, का रे नारदा, म्हणले कसं काय करायचं? म्हणले काहीच नाही. तुम्ही म्हणले तुमच्या पतिदेवांना असं करायला सांगा, विवस्त्र करून म्हणले जेवण दे. असं करायला गेल्यानंतर तिच्या मनामध्ये भूल पडेल, मात्र विवश होईल आणि तिचं पातिव्रत्य भंग होईल असं सांगा. बरं हीच बातमी मात्र नारद महाराजांना काही महाराज ठाडाच नाही. नारद महाराज सावित्रीकडे गेले. सावित्रीला पण सांगितलं, का गं म्हणले सावित्री काय करते? आमकं चाललं तमकं चाललं. म्हणजे तुमच्यापेक्षा जगतामध्ये कोणतरी भारी आहे. मला तिला तेच सांगितलं, सावित्रीला तेच सांगितलं, लक्ष्मीला तेच सांगितलं. नाथ महाराजांना आख्यान मांडलं बरं का. नाथ महाराजांनी सांगितलं किंवा महाराज बरं का, या दत्त जन्माबद्दल नाथ महाराजांची 2 मतं आहेत. नाथ महाराजांची 2 मतं आहेत. एक मात्र त्रिअवतार म्हणून महाराज 3 जण आले म्हणून अवतार झाला, हे एक मत आहे. आणि दुसरी गोष्ट, अत्री ऋषींना मात्र 3 मुली, 1 मुलगा आणि 4था ह्यो भगवान परमात्मा पोटातून झाला असं सुद्धा आख्यान आहे बरं का. बरं सांगायचं भाव एकच, पण आपल्याला परंपरेने सांगितलं तेच सांगावं. विठाला महाराज म्हणतात हे दत्त प्रभू आहेत. या दत्त प्रभूंच्या अवताराच्या संबंधानं मग तिघींना माहीत झालं. म्हणजे मग आपल्यापेक्षा कोणीतरी भारी ठरतंय, आपल्यापेक्षा कोणतरी चांगलं ठरतंय. मग तिघींनी आपल्या पतिदेवाला सांगितलं तुम्ही आम्ही असं असं कार्य करायला लागलं. म्हणजे काय कार्य? म्हणजे तिथं जाऊन महाराज भिक्षा मागायची आणि भिक्षा मागितल्यानंतर तिला भिक्षा तशी नाही मागायची, विवस्त्र होऊन म्हणले भिक्षा द्यावी लागेल. महाराज म्हणले अशी महाराज म्हणले असं त्या सगळ्यांना सांगितलं ते देवांना. मग तिन्ही देव एकत्र झाले आणि तिन्ही देव एकत्र झाले आपल्या आपल्या आकाशमार्गाने बरोबर तिथं आले. तिथं आल्यानंतर बरोबर मात्र आपली विमानं उतरवली आणि विमानं उतरल्यानंतर मात्र काही लोक म्हणजे साधूचा वेश घेतला. मग साधूचा वेश असं काही उल्लेख नाही बरं का, किंवा महाराज महात्म्याचा उल्लेख असा काही उल्लेख नाही. तिने आपापल्याच रूपामध्ये महाराज तिथं गेले आणि अत्री ऋषींना भेटले. अत्री ऋषींना भेटले. अत्री कोणाला म्हणायचं? आ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 गुणांच्या पलीकडच्या असणारे अत्री. महाराज म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे असणारे भगवत भक्त असणारे, भगवत भक्तांमध्ये किंवा महापुरुषाचे चित्त झाली या वस्तुगत ठाके व्यवहार जात जयापरी. महापुरुष भगवत भजनामध्ये दंग झाल्यानंतर कसा असतो, सगळे व्यवहार सांडून परमात्मा एकाच बसतो परमात्म्याला. असे अत्री ऋषी, त्या अत्री ऋषींना भेटले, नमस्कार केला. म्हणले काय काम काढलं? म्हणले काही नाही. म्हणले अनुसया मातेनं म्हणले त्यांना भेटायचं. बरं ठीक आहे, त्यांना भेटायचं का? हो म्हणले. आवाज दिलं आणि म्हणले या.
आवाज दिल्यानंतर त्या माता तिथं आल्या. हे देव म्हणले मला भिक्षा पाहिजे. बरं भिक्षा पाहिजे. पण महाराज म्हणले का हो तुम्ही जगाचे चालक आहात, मालक आहात, प्रतिपालक आहात, तुमच्याकडं काय कमी आलं का तुम्ही महाराज म्हणले आमच्याकडे या गोष्टी मागण्याकरता आलेले आहेत. तर म्हणले काही आमच्याकडे कमी असो वा नसो, तुला सांगितलं तेवढं म्हणले कर. म्हणले काय करायचं. म्हणले तू भिक्षा द्यावी लागल. म्हणले देते ना. म्हणजे तसं नाही द्यायचं, विवस्त्र होऊन तुम्ही काय करावं लागल, भिक्षा द्यावी लागल. म्हणले ठीक आहे. कारण की तिच्यामध्ये पण तपोबळ होते. ती सुद्धा म्हणली असतील माझ्या पतीचे तपोबळ तरी काय करतील मनमत खळ. म्हणले माझ्या पतीचे जर तपोबळ जर असतील, माझ्यामध्ये जर सामर्थ्य असतील, तर हे तीन आलेले बाबा म्हणले काय करणार आहेत. म्हणले काही करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणले ठीक आहे. पण एकदा मात्र हे बोलल्यानंतर तिघांच्या महाराज म्हणले मस्तकावर हात ठेवला. आणि फुलं वाटली का. हा वाटली. बरं तिघांच्या मस्तकावर महाराज हात ठेवला. कारण कधी कधी काय होतं आपलं बोलणं चाललं पुढं 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 आणि जर फुलंच वाटली नसतील तर सर्व वांदा होऊन जातो. काल का परवा दिवशीच काल्याचं कीर्तन झालं. तो बाबा म्हणायचा असा करायचा असं करायचा. समोरच बसला होता. मला वाटायचं संपून टाक. तर तो म्हणायचा वाढव वाढव. आता असं करून वाढव कुठं असतंय का. त्याच्यामुळे विचारलं कधी तुमच्या काय होतंय कधी काय होतंय. म्हणून लक्षात घ्या विषय आपला चालला होता. मग महाराज काय करावं काय करावं काय करावं म्हणले. मग आता हे असे बोलतात. घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर आता म्हणले यांना भिक्षा तर वाढायची आहे, पण मात्र विवस्त्र होऊन भिक्षा वाढायची कशी. पण त्यांचं पण महाराज मनामध्ये काही भिक्षा हे मनामध्ये नव्हतं. यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. अमृतासारखं प्राशन करणारे हे होते. अमृत प्राशन केल्यावर सगळं खाल्ल्याचं महाराज फळ प्राप्त होतं किंवा सगळी तृप्ती झालेली असते. असे तृप्ती होणारं अमृत पेलेले हे भिक्षा कशाला मागतील. पण यांच्या मनामध्ये कुठ कारस्थान होतं. तिनं मात्र ओळखलं. कारण की पतिव्रता होती. पतिव्रता महाराज सामान्य नाही. तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल. ते ऋषी होते. ऋषी महाराज म्हणले तपश्चर्या करायला लागले. कोणतरी कावळा होता. काव 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 नुसतं बघितलं तर लगेच महाराज तो भस्म होऊन गेला. भस्म होऊन गेल्यानंतर मात्र तेच ऋषींना वाटलं आता आपण सिद्ध झालो. पण महाराज म्हणले खरे जे संत असतात भगवत भक्तीला प्राप्त झालेले असतात त्यांच्याकडे ये रीती सिद्धी काय नसते. न धरती रिद्धीची भीड न धरती सिद्धीची चाळ योगा ऐशे दुवाळ हेळसाविती तपोदुर्गे ओलांडित ऋतुकोटी ओवांडित उलथोणी सांडित कर्मवल्ली. एखादा किती पण सिद्ध पुरुष होऊन गेला, किती पण रिद्धी आली सिद्धी आली अमका आलं तमका आलं, त्यांच्या पुढं काहीच जमत नाही. म्हणून मात्र यानं विचार केला. या साधूनं म्हणले कावळा भस्म होऊन गेला आपल्या पुढं, तर म्हणले चला आता सिद्ध झालोय आपण गावामध्ये. गेला भिक्षेला गेला. भिक्षेला गेल्यानंतर काहो म्हणले भिक्षा वाढा. नाही म्हणले थांबा म्हणले माझ्या मालकाची मी सेवा करते. परत म्हणतो भिक्षा वाढा. थांबा माझ्या मालकाला जेवायला देते. भिक्षा वाढा. थांबा माझ्या म्हणल्या मालकाला अमकं करते. महाराज त्याला राग आला. राग आल्यानंतर मात्र ती महाराज पतिव्रता बाहेर आली. ती महाराज रागाने ते ऋषी पाहायला लागले. तेव्हा ती पतिव्रता म्हणते मी काय म्हणले जळून भस्म व्हायला काय त्या झाडावरची कावळी नाही वाटली का बरं एवढ्या याच्याने. महाराज म्हणते पतिव्रतेचं बळ आहे. पातिव्रत्य तिच्या जवळ आहे. त्याच्याजवळ पातिव्रत्य आहे. त्यांच्या जीवनाला महाराज कशाचा धोका नाही किंवा महाराज रिद्धी नाही चालत सिद्धी नाही चालत अमक नाही चालत. हे महाराज आले ते कुटकारस्थानाच्या संबंधानं आले होते. पण महाराज म्हणजे कुटकारस्थान कोण आलं म्हणजे भिक्षा पाहिजे. आता महाराज विवस्त्र होऊन भिक्षा द्यायची कशी. बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर महाराज तिघांच्या मस्तकावर हात ठेवला. आणि तिघांच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तिघं पण बाळ झाली. आणि बाळ होऊन मात्र विवस्त्र होऊन महाराज म्हणजे त्यांना स्तनपान केलं. विवस्त्र होऊन स्तनपान केल्यानंतर महाराज विवस्त्र होऊन स्तनपान केलं. आणि महाराज म्हणले ती 6-6 महिन्याची बाळकं होती. किती जन्माला महाराज जेव्हा हात ठेवल्यानंतर 6-6 महिन्याची बाळकं होती. आणि 6-6 महिन्यांचं महाराज म्हणजे पालन पोषण चालू झालं. त्यांना महाराज अंगाई गाणं गीत गाणं अमकं गाणं तमकं गाणं त्यांना झोपवणं सगळ्या गोष्टी महाराज चालू झाल्या. 1 दिवस झाला 2 दिवस झाले 4 दिवस झाले 5 दिवस झाले 8 दिवस झाले. महाराज म्हणजे दिनक्रम चालू आहेत. ह्या पत्न्या बिचारा वाट पाहतात. आपले पतिदेव येत नाही पतिदेव येत नाही. काय करावं काय करावं. नारद महर्षी महाराज त्यांच्याकडे गेले. अगं म्हणले पाहता काय तिकडे तुमचे म्हणले नवरे आहेत ते सगळे लहान लहान लेकरं होऊन पडले आणि तुम्ही म्हणले इकडं महाराज म्हणले बसत बसल्या. म्हणले जा काहीतरी करा. म्हणले काहीतरी करा म्हणजे काय करू. काही नाही म्हणले ती जी माता आहे ना तिला म्हणले तुम्ही शरण जा. म्हणले आम्ही शरण जाणार नाही. आमच्या माया तू प्रकृती विज्ञान माई तू महेश्वरम स माई सुजित्या स्वतःस्वितिर शाकिनम पंचदशी मध्ये श्लोक आला. हे जगताची जडणघडण परमात्म्यानं केली बरोबर. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात येते सगळं जरी केलं असेल पण एकट्या देवानं केलं नाही. मायेचा अंगीकार करून हे जगत निर्माण केलंय. आमच्याशिवाय म्हणले हे जगत निर्माण झालं नाही. जगतातले जीव आमच्याशिवाय निर्माण झाले नाही. आणि हिला आम्ही शरण जाऊ. मनामध्ये फुगीरपणा होताच महाराज तिघी जणी आल्या. सावित्री असेल लक्ष्मी असेल पार्वती माता तिघी जणी आल्या आणि म्हणले आम्हाला म्हणले पतिदेव म्हणले पाहिजेत. म्हणले घ्या म्हणले हे तिन्ही बाळकं तुमचा जो असेल ते म्हणले तुम्हाला पाहिजे तो
तुम्ही ओळखून घ्या. ओळखून घ्या म्हणल्यानंतर महाराज म्हणले आता यांना ओळखतं कुठं? महाराज म्हणले सगळ्या शक्तीपणाला लावल्या, पण मात्र परमात्म्याची काही ओळख होत नाही. आपापले पतिदेव कोण आहेत याची काही कोणत्याही प्रकारची ओळख होत नाही. म्हणून महाराज म्हणले त्या शरण गेल्या. आणि शरण गेल्यानंतर म्हणले काय करावं? म्हणले आता आम्हाला तुम्हाला शरण आलेलो आहे, आमचे आम्हाला पतिदेव पाहिजेत. बरं आमचे आम्हाला पतिदेव पाहिजेत असं बोलल्यानंतर मात्र तिला सुद्धा मनामध्ये दया आली. आणि महाराज म्हणजे साधूचं अंतकरण, भगवत भक्ताचं अंतकरण हे मवाळ असतं, स्नेहाळ असतं, कृपाळ असतं. अशा कृपाळू अंतकरणाने महाराज म्हणले तिनं महाराज आपले पूर्ववत जे होते ते महाराज म्हणले सर्व काही ते जे देव होते ते केले. बरं पूर्ववत देव केल्यानंतर मात्र त्या मातेला काही करमत नव्हतं. आता लहान लेकरागत त्यांना वाळवलं होतं, मग काय करावं? म्हणून महाराज म्हणतात काय करावं? म्हणून महाराज म्हणले हे तिन्ही देव आहेत ते एकत्र झाले आणि एकत्र झालेच याला म्हणायचा दत्तावतार. एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार आकार, निर्गुण निराकार एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, जनार्दनी पूर्णावतार, निराकार आकार, निराकार आकार, निर्गुण निराकार आकार, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धरी अवतार विश्वतारावयात्रीची अनुसया गुरुधर. भगवान परमात्म्याचा अवतार झाला, पण तो भगवान परमात्म्याचा अवतार केव्हा झाला, कसा झाला? तर महाराज म्हणतात भगवान धरी अवतार विश्वतारावया अत्रीच्या अनुसया गौरवधर. भगवान परमात्म्याचा ते अवतार कधी झाला? तर महाराज म्हणजे शुक्ल पक्षामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला. गुरु तो वासर, महाराज म्हणजे गुरु वासर असताना त्याचप्रमाणे पवित्र असा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना या भगवान परमात्म्याचा अवतार झाला. बरं हा भगवान परमात्मा नुसता अवतार नसून काही महाराज अंश अवतार, काही अंश अवतार. हा भगवान परमात्म्याचा अवतार पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार म्हणजे जे आपलं जे कार्य आहे ते साध्य केलं जातं, किंवा जो महाराज मला इतर जे साध्य जे कार्य आहे त्याच्याशिवाय इतरत्र सुद्धा कार्य केलं जातं, याला पूर्ण अवतार म्हणतात. असा पूर्ण अवतार भगवान परमात्म्याचा झाला. या अवताराच्या संबंधानं भगवान परमात्म्याचा इतरांपेक्षा जरा विशेष अवतार आहे. ज्याप्रमाणे नरसिंह अवतार इतरांपेक्षा विशेष, तथा दत्त अवतार भगवान परमात्मा इतरांपेक्षा विशेष. बरं त्यांच्याजवळ महाराज बघा ना वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. बरं नुसते ते प्राणी नाही तर सद्गुरू बाबा सांगायचं हे प्राणी सुद्धा आपल्याला काही काही दर्शवतात. काही जे प्राणी आहेत त्याचे कुत्रे आहेत, ते कुत्रे म्हणजे श्वान म्हणजे काय आहेत, तर काही श्वान मात्र इकडं तिकडं बघतात, किती वाजले काय झाले
झाली. महाराज हे श्वान, काही जे श्वान आहेत ते त्या दत्तात्रयांच्या झोळीकडे पाहतात. त्याच्यामध्ये काय आहे का, काय आपल्या बाबाच्या झोळीत काय खिशाबिशात आहे का काय, ते काही श्वान. आपण काही जे श्वान आहेत ते उत्तम प्रकारचे श्वान आहेत. महाराज म्हणजे सद्बुद्धीचे श्वान आहेत. ते महाराज इकडं तिकडं बघत नाही, ते महाराज देवाच्या झोळीकडे बघत नाही, तर ते देवाच्या चरणाकडे बघा. 3 श्वान आहेत, एक देवाच्या चरणाकडे बघतो. हे काहीतरी दर्शवक आहेत. बरं इतरत्र मागं जे आहे ते कामधेनू आहे. जो वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. महाराज म्हणले शेष नारायणाचं सुद्धा महाराज हे दर्शन होतं. असं विशेष असणारा भगवान परमात्मा त्रिदेव महाराज. त्रिगुणार्थे ते मूर्ती दत्त आगम, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य नेती नेती शब्द त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करताना नेती 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 3 वेळा वापरलं. म्हणजे नेती नेती शब्द का वापरला, तर त्या भगवान परमात्म्याचं शास्त्र वेद असो ते वर्णन करू शकत नाही, याच्याकरता नेती शब्द आहे बरं का. महाराज वेद वर्णन करू शकत नाही असं नाही, वर्णन करू शकतात, पण त्या देवाचा अवतारच एवढा विशेष आहे का त्याच्याविषयी वाच्य वृत्तीने बोलता येत नाही. काय बोलता येत नाही वाच्य वृत्तीने. थोडं सांगतो ना, संपून टाकतो ऐका. एक मनुष्य याचा मोबाईल पडला विहिरीत. कुठं पडला, विहिरीत. म्हणले का रे माझा मोबाईल पडला, म्हणले बंद तर बंद पण काढ तर खरी. म्हणले भेटल्यानंतर तू आतमध्ये जा, मोबाईल भेटल्यावर मी आवाज देईल, भेटल्यावर सांग. तो मनुष्य जे गेला, बुडाला गेला, त्याला मोबाईल भेटला. का रे भेटला का मोबाईल, सांगता येतंय का नाही. भेटला का नाही, मोबाईल भेटला. बरं मोबाईल भेटला हे त्याला कळलं का नाही, कळलं, पण वाच्य वृत्तीने सांगता येत नाही. तसा भगवान परमात्मा नेती नेती शब्द का बरं त्या परमात्म्याविषयी बोलता येणार नाही. म्हणून मला त्यांना बोलता येत नाही. शहाणे असणारे वेद तर येडे असलेले बुवा नको बोलता येईल होय. महाराज माझा असा भगवान परमात्मा विशेष अवतार गेली 46 वर्षापासून चालत असलेला हा तुमचा जन्मोत्सव काळ आहे. आणि यावर्षी कोणत्याही प्रकारचा बहुश्रुतपणा नसताना सुद्धा तुम्ही सर्वांनी बोलवलं. तुमच्या दर्शनाचा पुन्हा एकदा नवरात्रीनंतर दर्शनाचा योग आला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि सेवेला चाल म्हणायची का, आरती पण घ्यायची. बरं थोडक्यात चाल म्हणा, मग आरती घेऊ लगेच. एक जनार्दनी पूर्ण अवतार, एक जनार्दनी पूर्ण पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकार दे, निर्गुण निराकार आकार दे, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोही, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोही, निर्गुण निराकार आकार दे, निर्गुण निराकार आकार दे, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोही, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोही, शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोही, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र कुमार
पायी तिज दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्माले गा चरणे वाये भीमा उद्धरी जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जोलका जय देव तुलसी माला गळा कर ठेवणे गाठे गासे पीतांबर कस्तूर लाटे देव सुरवारा निदयती भेटे गरुड हनुमंत पुणे उभे जय जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जोलका जय देव तुलसी माला गळा कशाळ कार्तिकी भक्ता जन येते चंद्रभागे माझे सारंगे करते दर्शन हेला मात्र तय होया मुक्ती कैवासी नाम देव भावी जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जोलका जय देव त्रिगुणातीत मूर्ती दत्त जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नयानु माना सुरवर जय देव जय सुरदत्ता अति वारी तारली बहुचिंता जय देव सहाया तू एक दत्त अभाग्याची कैशी कळेली मात पराई मर्दानी आकाशायित जन्म मरणाचा जय देव जय श्री गुरुनाथा अति वारी तारली बहुचिंता जय देव दत्ता येऊनी उभा टाकला साताने सामोरी परिवार केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरात कविला जय देव जय श्री गुरुदत्ता अर्थे वारी तारली बहुचिंता जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले जान आर पले मन झाले उमान मी तुफानाची झाली भुवन एका जनार्दनी श्री दत्त जान जय देव जय श्री गुरुदत्ता अर्थे वारी तारली बहुचिंता जय देव आरती नाड राजा महादैवल्ल तेजा सेवक साधु संता हलो वेदला माझा आरती नाड राजा लोपने ज्ञान जगे तन नंदी कोणी अवतार पांडुरंग आवडले नाणी आरती नाड राजा राजट गुया बोली विश्वब्रह्माची केले राम जनार्दन चरणी बसते आरती नाड राजा महादैवल्ल तेजा सेवक साधु संता हलो वेदला माझा आरती नाड राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आनंद मूर्ती पाय राखावे अम्मा तुकाराम राघवी सागरात पाषाण तारले कैसे तुको बाते उनके अमर रक्षे आरती तुकाराम ब्रह्म तुकासारे मनोरे रामेश्वर चरणी बसते आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आनंद मूर्ती पाय राखावे अम्मा तुकाराम लिंग लुटांगन वदीन चरण पुराण काहीन रूपातु पूजन भावे वाले मने नमः याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारीच गुणांती हरी संत संग सर्व